मुरलीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझा वर। खरं तर आजची पुण्याची परिस्थिती एकंदरीत जर बघितली तर ती अत्यंत गंभीर आहे आणि जर धरणातून पाणी सोडण्याआधी नागरिकांना सतर्क केलं असतं, सूचना दिली असती तर हा गोंधळ टाळता आला असता का? या घटनेला कोण जबाबदार आहे असं वाटतं? मी सकाळी सुद्धा हेच सांगितलं की ज्या वेळेला इथून मागचे अनुभव पाहिले आपण, ज्या वेळेला अशी पूर परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण झाली त्या वेळेला जर आपण माहिती घेतली तर साधारणतः 40,000 क्युसेस पाणी जर विसर्ग झाला पाण्याचा त्या वेगानं तर साधारणतः अशी परिस्थिती निर्माण होते। रात्री सुरुवातीला 1 वाजता, 3 वाजता आणि 6 वाजता अशा 2-3 वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणी सोडलं गेलं मोठ्या प्रमाणामध्ये। खरं तर ही परिस्थिती तुम्ही म्हणाला तसं मी या ठिकाणी सकाळी तेच सांगितलं की जर 55,000, बघा किती मोठा आकडा आहे, 55,000 क्युसेस पाणी सकाळी 6 वाजता या क्युसेस पाणी सोडण्यात आलं। म्हणजे जर 40,000 त्याच्या अगोदर सोडलं, त्याच्या आधी 25,000नी सोडलं, जर खरंच प्रशासनाला हे माहिती होतं की बाबा पाणी वाढतंय, पाणी आपण सोडणार आहोत आणि पुणे शहरामध्ये परिस्थिती निर्माण होणार आहे, तर याची नक्कीच माहिती नागरिकांना मिळणं खूप आवश्यक होतं। आज जी काही परिस्थिती निर्माण झाली, सिंहगड रोड असेल तिथपासून अगदी पाटील इस्टेट असेल, कुलाचीवाडी आहे, खिलादेवाडी आहे, अगदी नारायणपेठेपर्यंत या सगळ्या भागाची परिस्थिती निर्माण झाली। मला असं वाटतं की निश्चितपणे या यंत्रणेने याच्यातला थोडासा हलगर्जीपणा निश्चित झालाय। त्यांनी वेळेत जर नागरिकांना सावध केलं असतं, मग जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, ज्यांची कोणाची जबाबदारी ही सगळी होती, मला असं वाटतं की निश्चितपणे ही थोडीशी त्याच्यामध्ये चूक नक्की झाली आहे। पण त्यानंतर ही सगळी दोन्ही यंत्रणा या किंबहुना NDRFची टीम आली आहे, महापालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापनाची सगळी टीम असेल, ही सगळी सकाळपासून पहाटेपासून काम करतायत। पण ही माहिती नागरिकांना आधी देणं खूप आवश्यक होतं असं माझं मत आहे। मुरलीजी, काय म्हणाल? असं वाटतंय आपल्याही उत्तरातून की कुठेतरी म्हणजे विभागानं माहिती दिली नाही, पण कुठेतरी जलसंपदा विभाग आणि पालिका यांच्यातल्या समन्वयाचा अभाव आहे का, ज्याचा फटका पुणेकरांना लागलाय? नाही, निश्चितच समन्वय असायला हवाच होता आणि या दिवसात या काळात तर तो खूप अत्यावश्यक आहे। ज्या वेळेला पाऊस येतोय, इतका मोठ्या प्रमाणातला पाऊस कॅचमेंट एरियात होतोय, खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणाच्या सगळ्या परिसराचा इतका मोठा पाऊस होतोय, हे पहिल्यांदा नाही ना होते ना, अनेक वेळा हे होतं ना। आणि जर आपल्याला कळतं की हे पावसाचे दिवस आहेत, पाणी वाढतंय, पाणी सोडावं लागणार आहे, तर मग जलसंपदा विभाग आणि महापालिकेचे अधिकारी, जे प्रशासनातले अधिकारी आहेत, यांचा एकमेकाचा समन्वय कमी पडला असं म्हणायला हरकत नाही। ठिकठिकाणी पुण्यामध्ये मेट्रोचं बांधकाम बघायला मिळतंय, ते बांधकाम अर्धवट आहे, तिथं सामान पडलेलं आहे, तिथं रस्ता त्यामुळे नॅरो झालेला आहे आणि त्याचबरोबर अशी परिस्थिती रस्त्यावर असताना जी ड्रेनेज सिस्टीम आहे त्याची सुद्धा व्यवस्थित ज्या पद्धतीनं सफाई मॉन्सून पूर्व अपेक्षित होती ती झाली नाही असं वाटतं का? मला असं वाटतं की मेट्रोचं काम असेल, उड्डाणपुलांचं काम असेल, याला मोठा काळ लागतो, त्यामुळे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणं हे काय त्याचं टार्गेट असू शकत नाही। पण नाले सफाई करणं, नाले रुंदीकरण करणं, पावसाळी पाण्याच्या लाईन स्वच्छ करणं, सगळी ड्रेनेज लाईन स्वच्छ, मला असं वाटतं हे पावसाळ्यापूर्वीचं काम 100% पूर्ण करणं हे महापालिकेने अपेक्षित असतं। आणि आज काही भागामध्ये त्याचाही फटका बसतो की काही ठिकाणी अशाही घटना घडतायत। आता या केवळ नदीच्या बाजूच्या आपण उल्लेख केला तो एरिया हा नदीच्या पाणी वाढल्यानं आला, पण या सगळ्याबरोबरच ठिकठिकाणी पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईन या निश्चितपणे काही ठिकाणी त्याही संदर्भातले प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून ही कामं जी पावसाळीपूर्वी करण्याची कामं आहेत, ड्रेनेज लाईन साफ करणं असेल, पावसाळी पाण्याची लाईन साफ करणं असेल, हे वेळेतच झालं पाहिजे आणि ते 100% पूर्ण केलं पाहिजे। खरं तर ही दरवर्षीची प्रॅक्टिस आहे महापालिकेची आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खरं तर ती सुद्धा कामं पूर्ण किती झाली नाही झाली ही सुद्धा तपासावी लागतील। म्हणजे आपण म्हणताय त्यातून स्पष्ट आहे की जी मॉन्सून पूर्व कामं व्हायला पाहिजे होती ती पुणे शहरात हवे तसे झालेले नाहीये, मग ह्याला आता कोणाला जबाबदार धरायचं?
निश्चितपणे गेल्या 2.5 ते 3 वर्ष झालं महापालिकेत प्रशासक आहे. महापालिका प्रशासनाची जबाबदारी निश्चितपणे पावसाळ्यापूर्वी मी स्वतः महापालिकेची मी दिल्लीत असलो तरी दिल्लीतून त्यावेळेला मी दिल्लीत होतो. दिल्लीतून मी ती मीटिंग केली होती की आपल्याला पावसाळ्यापूर्वी आता हे सगळी कामं पूर्ण करणं अपेक्षित आहेत. खरं तर ही दर पावसाळ्याच्या पूर्वीची प्रॅक्टिस आहे, झाली पाहिजे. 100% त्याच्यामध्ये काम का होत नाही तर ते केलं पाहिजे आणि म्हणून ही जबाबदारी निश्चित करावीच लागेल. ही काय केवळ या वर्षीच नाही, भविष्यातही अशी घटना घडू शकतात. पाऊस अधिक येऊ शकतो. पावसाचं पाणी रस्त्यावरती का साठतंय, पावसाचं पाणी घरांमध्ये का घुसतंय, तर याच्यात अधिक पावसाचा विषय तो सोडून देतो, तो तर निसर्गाचा विषय समजा, त्याच्यामध्ये आपल्याला जितकं करता येईल तेवढं आपण नक्की करू. पण या काही ज्या गोष्टी आहेत, याच्या काही सिस्टीम ठरलेली आहे, ही 100% पूर्णपणे कार्यान्वित झाली पाहिजे. पावसाळ्यापूर्वी अशी कामं निश्चितपणे पूर्ण झाली पाहिजेत. याच्या संदर्भातली एक जबाबदारी पुढच्या काळात निश्चितपणे केली जाईल, जबाबदारी निश्चित केली जाईल. महापालिका प्रशासनाच्या ह्या निष्काळजीपणाला म्हणायचं काय? त्यांच्यासाठी काय पुणेकरांचे जीव महत्वाचे नाहीत का? शेवटी बघा, माणसाचा जीव महत्वाचा आहे. अशा काही घटना घडल्यानंतर जर सगळे आपण त्याच्यावरती बोलतो, विचार करतो, पण खऱ्या अर्थानं ही जी काही सिस्टीम आहे, NGT असेल किंवा खाजगी जागांमध्ये नाल्यांच्या सीमाभिंती बांधण्याचे विषय असतील, आपण आंबिलवाड्याचा प्रसंग आठवा, त्यावेळची सुद्धा ती परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि म्हणून मग NGTची नेमकी अडचण काय आणि याच्यामध्ये आता पुढच्या काळात सुद्धा हे अशा घटना घडू नयेत म्हणून मग NGTशी सुद्धा या संदर्भातली पत्रव्यवहार असेल, त्यांच्या सदर महापालिका म्हणून स्वतः महापालिकेने एक भूमिका मांडणं आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी जबाबदारी झटकून न देता आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालून काम केलं पाहिजे. हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी माणसाचा जीव महत्त्वाचा आहे आणि म्हणून याचाही विचार पुढच्या काळात नक्की झाला पाहिजे. मुरलीजी, जाता जाता आपण पुणेकरांना काय आव्हान कराल 0 आवरच्या माध्यमातून? मी पुणेकरांना आपल्या मार्फत, आपल्या माध्यमातून हेच आवाहन करीन की अजूनही रेड अलर्ट आहे, अजूनही कॅचमेंट एरियात पाऊस पडतोय, अजूनही पाण्याचा विसर्ग पुढच्या काळात, पुढच्या काही वेळेमध्ये अजूनही रात्रीचा पाऊस वाढला तर तो वाढू शकतो. त्यामुळे खरं तर घरात कोणी घर सोडू नये. शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना पुणेकरांना विनंती आहे की काळजी घेतली पाहिजे. स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. आपणच जर पर्यटनसारखा विषय करून जर कुठंतरी नद्यांमध्ये आपल्या पुलांवरती जाऊन जर गर्दी करायला लागलो तर ते चांगलं नाही. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपला प्रतिनिधी म्हणून कळकळीची विनंती आहे, आग्रहाची आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण घरात थांबा, बाहेर पडू नका. प्रशासकीय यंत्रणा काम करते, पोलीस काम करतायत, सगळ्या आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे आपली लोक काम करतायत, सगळे आपल्यासाठी आहेत. आपले लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे असतील, मग आमचे आहेत, इतरांचे सगळे लोकप्रतिनिधी, आजी माझी सगळे आज रस्त्यावरती या आपल्या सगळ्यांसाठी, लोकांसाठी काम करतायत. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या माध्यमातून हेच राहील की आता अजिबात बाकी काही न करता घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. धन्यवाद मुरलीजी, आपण 0 आवरमध्ये आलात आणि पुणेकरांनो, जसं मुरलीजींनी म्हटलं तसं काळजी घ्या, सतर्क राहा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.